मंडळी नमस्कार, आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे। आज मी आहे कोल्हापूरमध्ये आणि कोल्हापूरचा रेणुका मातेचं मंदिर, तर कोल्हापूरचा वडा म्हटलं जातं, यल्लामाचा वडा म्हटलं जातं। तर मी माझ्या मिस्टरांना घेऊन इकडे वड्यावरती आलेली आहे आणि येता येता महाद्वार रोडला जाऊन तिकडे मी चप्पल खरेदी केले। आता जास्त काही महागातले नाही केले, रस्त्यावरतीच घेतले, मी माझ्या ऐपतीप्रमाणे घेतले। आणि मला लग्नामध्ये आहेरला साड्या दिल्या होत्या, कोणी कोणी असे रिलेटिव्हनी वगैरे मैत्रिणींनी रिलेटिव्हनी अशा साड्या दिल्या होत्या, तर त्या माझ्याकडे साड्या होत्या। तर मी म्हटलं आता ह्या साड्या आपण अशाच ठेवणार आणि त्याच्यापेक्षा आपण जे यल्लामाच्या वड्यावरती बाहेर बसलेले जे महिला आहेत तर त्यांना आपण देऊया, जर काही पुरुष असेल तर त्यांना आपण चप्पल वगैरे देऊया असा मी विचार केला। तर त्या दिवशी इकडे जास्त पुरुष नव्हते, सगळ्या महिलाच होत्या, तर काही हरकत नाही, कारण चप्पल पण मी असे प्लास्टिकचे घेतले होते की महिला आणि पुरुष दोन्ही पण घालू शकतील असं। तर त्या साड्या मी काढल्या, एक 7-8 साड्या होत्या माझ्याकडे, तर त्या मी काढल्या आणि मिस्टरांना घेऊन मग इकडे यल्लामाच्या वड्यावरती आले। कोल्हापुरातल्या लोकांना यल्लामाचा वडा माहिती आहे आणि रेणुका मातेचं मंदिर आहे आणि इकडे मग सगळ्या महिलांना मी ह्या साड्या माझ्या दिल्या, काही महिलांना साड्या दिल्या, काही महिलांना चप्पल दिले आणि मोरे साहेबांनी वडापावसुद्धा इकडे घेऊन दिलेला आहे सगळ्यांना। तर अशा पद्धतीने फुल ना फुलाची पाकळी, म्हणजे मी माझा स्वतःचा मोठेपणा नाही करत आहे, पण प्रत्येकानं असं गोरगरीब लोकांना दिलं पाहिजे। आपण जन्माला आलो आहे तर आपणसुद्धा देणेकरी आहोत, ह्या हेतूनच काहीतरी दिलं पाहिजे। तर तुम्हीसुद्धा द्या। मी हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवते, म्हणजे मी दिलं, आजकाल लोकांच्यामध्ये कसं ईर्ष्या असते, ह्याने दिलं तर बाबा आपण पण देऊया, तर ह्या हेतूने मी हा व्हिडिओ बनवलेला आहे। तर हा यल्लामाचा तो मंदिराचा आवार आहे। तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ नक्की सांगा, देवाच्या पाया पडा, देव तुम्हाला हा व्हिडिओ बघेल त्याला नक्कीच सुख संपत्ती आणि यश देईल। चला तर मग, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। काळजी घ्या, यल्लामाच्या नावानं उद उद।